Hello students, how are you all? I think you all are fine. Now continue our chapter health and diseases. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं हेल्थ, नंतर डिसीज, टाइप्स ऑफ डिसीजेसमध्ये दोन प्रकार होते, अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स. हे दोन प्रकार होते. अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज होते आणि नंतर इकडे ह्या बाजूला अकॉर्डिंग टू रिझन्समध्ये होते हेरेडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजमध्ये इन्फेक्शियस डिसीजेस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आणि त्यांचे तुम्हाला मी डेफिनेशन देखील सांगितल्या होत्या आणि उदाहरणं देखील दिले होते. त्यानंतर आपण पुढे पाहिलं होतं इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये काही डिसीजची आपण माहिती पाहिली होती, जसं ट्युबरक्युलोसिस, हिपॅटायटिस, डिसेंट्री, कॉलेरा, टायफॉइड. आता आपण आज बघणार आहोत सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. मित्रांनो, त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, आताच्या ह्या वातावरणामध्ये फार बदल झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज येत आहेत, आजार येत आहेत आणि ह्या वातावरणामध्ये आपण स्वतःचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आजारांची आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. एक तुम्हाला माहिती म्हणून सांगते मी की आपले शरीर हे एखाद्या देशाप्रमाणे आहे. समजा जसं एखाद्या देशाला त्याचं संरक्षण करण्यासाठी सैन्य असतं, हो की नाही, माहिती आहे तुम्हाला, बॉर्डरवर सैन्य असतं. तसंच आपली बॉडी ही सुद्धा एक देश समजा आणि आपल्या ह्या बॉडीचं संरक्षण करण्यासाठी जे सैन्य असतं ना, त्याला म्हणतात इम्युन सिस्टीम. ही इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीचं संरक्षण करत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक देशाची सेना शत्रूपासून आपल्या देशाला वाचवत असते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील, आपल्या बॉडीतील इम्युन सिस्टीम बाहेरील जीवाणूंपासून, कीटाणूंपासून आपल्या बॉडीचे रक्षण करत असते. त्याचप्रमाणे आपली त्वचा ही एखाद्या मजबूत भिंतीसारखी किंवा तटबंदीसारखी उभी असते आणि ती आपल्याला अनेक जीवाणूंच्या आक्रमणापासून वाचवत असते. आपल्या बॉडीतील इम्युन सिस्टीमचे सेनापती सतत कार्यरत असतात. हे सैन्य सतत कार्यरत असतं, पण तरीही जसा एखादा घुसखोर देशामध्ये आडवाटेने घुसून त्या देशामध्ये धुमाकूळ माजवतो, त्याप्रमाणेच कधीकधी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एखादा जीवाणू, विषाणू एंटर होतो आणि तो आपल्या बॉडीला आजारी करतो, म्हणजे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. तर बघूया आपण हे आजार कसे होतात. आता आपल्याला बघायचं आहे डेंग्यू. त्याआधी इथे 3 प्रश्न दिलेले आहेत, ते बघूया. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन? आपण वैयक्तिक स्वच्छता कशी पाळली पाहिजे, ह्याबद्दल तुम्हाला आता बरीच काही माहिती मिळालेली आहे आणि आजकालच्या वातावरणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बरंच काही माहिती आहे की आपण वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवू शकतो. ह्याचं तुम्ही उत्तर छानपैकी लिहू शकता आणि सांगू शकतात. सेकंड, व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन? रेनी सीझनमध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण उकळलेलं पाणी का प्यावं? आता ह्याचंही उत्तर तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण जे इन्फेक्टिव्ह डिसीज पाहिले, त्यात आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये काय दिलेलं होतं की तुम्ही बॉइल्ड वॉटर पिणं फार मस्त आहे आणि का गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे कळलेलंच आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं देखील तुम्हाला उत्तर येऊ शकतं. थर्ड, व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स? क्लीन हँड्स ड्राईव्ह म्हणजे काय? स्वच्छ हात उपक्रम. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. तर प्रश्न असा आहे की हा उपक्रम का राबवला जातो? मित्रांनो, वातावरण बदललेलं आहे, आजार वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार सगळे नियम देखील बदलत आहेत. समाजात, सगळ्या संस्थांमध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सगळं काही तसे ॲप्लाय केलेलं आहे शासनाने आणि म्हणूनच त्या आधारावरच क्लीन हँड्स ड्राईव्ह हा उपक्रम राबवला जातो. ह्याचं तुम्ही उत्तर व्यवस्थितपणे लिहू शकतात. आता आपण जाऊया डेंग्यू ह्या आजाराकडे. तर डेंग्यू हा आजार मॉस्किटोजने होत असतो मित्रांनो.
Mosquitoes lay the eggs in waterlogged places and thereby their population increases. आता हे मॉस्किटोज पाण्यावर वाढतात, आपल्याला माहितीच आहे. काही मॉस्किटोज हे स्वच्छ पाण्यावर तर काही मात्र घाण पाण्यावर वाढतात. आता स्वच्छ पाण्यावर वाढणारे मलेरिया, डेंग्यू ह्या डासांचे ह्या आजारांचे डास हे स्वच्छ पाण्यावर वाढत असतात. ते साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. जसं की आपल्या टेरेसवर पाण्याची टाकी असते, ती जर उघडी राहिली तर त्या उघड्या टाकीत पाणी तर मध्ये स्वच्छ असतं, पण ती उघडी असल्यामुळे त्यांना तिथे एंट्री करायला जागा मिळते आणि ते तिथे वाढतात. किंवा मग विहिरी, छोटे छोटे तलाव असतात, अशा ठिकाणी देखील डास वाढत असतात. तसंच घाण ठिकाणी जिथे सांडपाणी जमा झालेलं असतं किंवा गटारी तुंबलेल्या असतात किंवा जे भंगार वस्तू ज्या फेकलेल्या असतात, टायर्स वगैरे किंवा प्लास्टिकच्या वस्तू, टब वगैरे ह्याच्यात जर पाणी साचलं, ते तिथं सडतं, कुचतं आणि त्या घाण पाण्यावर सुद्धा डास जमा होतात. आणि सर्वात जास्त आजार मित्रांनो फक्त डासांमुळेच पसरतात. आणि हे डास होऊ न देण्याचं प्रिकॉशन आपण मात्र हे घ्यायलाच पाहिजे. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे डास आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे म्हणण्यापेक्षा जातीचे, वेगवेगळ्या जातीचे डास वेगवेगळे आजार पसरवत असतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. आता डेंग्यू हा आजार ह्या एडिस इजिप्ती ह्या डासामुळे पसरत असतो. मित्रांनो, प्रत्येक ऑर्गॅनिझमला नाव असतं, सायंटिफिक नाव दिलेलं असतं. तसं ह्या डासाला देखील नाव आहे एडिस इजिप्ती. बघा, आपण इथे हा एडिस इजिप्ती हा डास बघत आहोत. त्याचं बॉडी स्ट्रक्चर बघा तुम्ही, व्हाईट डॉट्स दिसत आहे तुम्हाला इथे. स्टॉप कर बघा, इथे आपण हा एडिस इजिप्ती हा डास बघत आहोत. ह्याचं बॉडी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहिलं तर व्हाईट डॉट्स आहेत त्याच्यावर आणि त्याच्या पायांवर देखील व्हाईट डॉट्स दिसत आहेत. त्याचे पाय जर म्हटले तर बघा, मी नंबर सांगते तुम्हाला, 1 2 3 4 5 आणि हा 6, हे 6 पाय आहे. आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे की प्रत्येक कीटकाला 6 पाय असतात. त्याप्रमाणे इथे देखील ह्या डासाला 6 पाय दिसत आहेत आपल्याला. हा एडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे तो आपल्याला फार कमी प्रमाणात दिसतो किंवा तो स्वच्छ पाण्यामध्ये वाढत असतो आणि याच्यामुळे हा आजार पसरतो. शिवाय डेंग्यू हा आजार आपल्याला फ्लेवी व्हायरस ह्या विषाणूमुळे देखील होतो. धिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1-4 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लेवी व्हायरस. हा डेन 1-4 ह्या व्हायरसने देखील तो होत असतो. त्याला फ्लेवी व्हायरस असे म्हणतात, पण बहुतेक करून तो ह्या डासामुळेच होत असतो. आता मित्रांनो, हा जो आजार झाला त्याची लक्षणं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळेच आपल्याला कळेल ना की आपल्याला कोणता आजार झालेला आहे. तर आपण सिम्पटम्स बघू. पहिला आहे ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, वॉमिटिंग. तुम्हाला फार तीव्र असा ताप येईल ह्या आजारामध्ये. ह्या आजारात आपल्याला तीव्र ताप येतो आणि डोके दुखत असते आपले खूप आणि उलट्या देखील होतात. दुसरा आहे पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. आपल्या आय सॉकेटमध्ये म्हणजे डोळा ज्या खोलगट भागामध्ये असतो आपल्या फेसवर, तो जो खोलगट भाग आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, खोबणी. तर त्या खोबणीला फार तिथे पेन होतात आपल्याला, डोळा फार दुखत असतो ह्या आजारामध्ये. तिसरा आहे डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज. ह्या आजारामध्ये मित्रांनो प्लेटलेट्स आपल्या कमी होतात बॉडीमधल्या. आता ह्या प्लेटलेट्स कुठे असतात बरं? त्या रक्तात असतात. मग तुम्ही ऐकलं असेल नेहमी की ताप आल्यावर तुमच्या रिलेटिव्हमध्ये घडला असेल प्रसंग किंवा तुमच्यावर सुद्धा असा प्रसंग आला असेल की डॉक्टर म्हणतात की प्लेटलेट्स कमी झालेल्या आहेत, सलाईन लावावे लागतील, मग ते अँटीबायोटिक्स देतात वगैरे, ट्रीटमेंट देतात, हो की नाही? लक्षात आलं असेल तुमच्या. तर ह्या प्लेटलेट्स कमी होणं किती डेंजरस असतं हे बघा तुम्ही. आपल्या रक्तामध्ये
काय असतं मित्रांनो, प्लाझ्मा, रेड ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ह्या 3 इन्ग्रेडियंट्स असतात. आणि प्लेटलेट्स ह्या रक्ताला घट्ट बनवण्याचं काम करतात. रक्ताला गोठण्याची जी क्रिया असते रक्तामध्ये ती फक्त ह्या प्लेटलेट्समुळेच असते. आणि हे थोडं घट्टसर असतं हे रक्त. तुम्ही पाण्याचं आणि त्याचं जर पाहिलं तर पाणी पातळ असतं, त्या मानाने हाताच्या बोटांमध्ये जर तुम्ही रक्त घेतलं तर ते हाताला चिकट लागतं आणि असं घट्टसर लागतं. तर ही त्याची कन्सिस्टन्सी फक्त या प्लेटलेट्समुळेच असते. तर मित्रांनो, जर ह्या प्लेटलेट्स आपल्या रक्तामधल्या कमी झाल्या तर मग रक्त कसं होईल, पातळ, अगदी पातळ पाण्याप्रमाणे. त्या जर खूपच कमी झाल्या तर मग रक्त आपलं पातळ होईल. आणि ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमधून, आपल्या स्किनमधून घाम बाहेर येतो, त्याचप्रमाणे रक्तसुद्धा बाहेर यायला लागू शकतं, रक्तही येऊ शकतं. आणि मग रक्त जर बॉडीमधून यायला लागलं तर ही फार डेंजरस कंडिशन असते. किंवा मग रक्ताचे रॅशेस येतात आपल्या स्किनवर आणि ही फार डेंजर कंडिशन असते. ह्या डेंजर कंडिशनमध्ये तो रुग्ण दगावू शकतो, पेशंट जिवंत राहत नाही. मग ह्या आजारामध्ये बघा सिम्पटम्स काय असतात की आपल्याला खूप ताप येतो, डोके दुखते, उलट्या होतात, नंतर आपल्या आय सॉकेट दुखतात आणि आपल्या प्लेटलेट्स कमी होत असतात मित्रांनो. आणि हा डेंग्यू हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. का आढळत असेल बरं? कारण लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, हो की नाही? आणि मग अशा मुलांना पटकन तो आजार होत असतो. जगात सुमारे 2 कोटी डेंग्यूचे रुग्ण आढळतात. दर वर्षाला 2 कोटी रुग्ण आढळत असतात. असा हा डेंग्यू आजार ह्यापासून वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी डासांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके. सो पुढे बघूया आपण. इथे फिगर नंबर 2.5 मध्ये दिला आहे डेंग्यू रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ह्या चित्रावरून तुम्हाला समजून गेलं असेल की इथे काय दिलेलं आहे आणि तुम्हाला काय लिहायचं आहे. तुम्ही तेवढे हुशार आहातच आणि मी जेवढी माहिती दिली त्यावरून तुम्हाला नक्कीच हे ब्रॅकेटमध्ये उत्तरं लिहिता येतीलच. त्यानंतर आपण बघूया इन्फॉर्मेशनमध्ये, कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपॅलिटी ऑफ युअर एरिया. तुमच्या गावात किंवा शहरात ग्रामपंचायतकडून किंवा म्युनिसिपालिटीकडून काय प्रिव्हेन्शन घेतलं जातं डास होऊ नये म्हणून, त्याच्यावर काय उपाय केले जातात हे तुम्ही ही माहिती तुम्ही मिळवायची आहे. खाली आहे डू यू नोमध्ये मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू फिमेल ॲनाफिलिस व्हाईल एलिफंटायसिस ड्यू टू फिमेल क्विलेक्स. Anaphylis and Aedes grow in clean water while Culex in dirty sewage water. आता मलेरिया हा आजार आपल्याला डासापासून होतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच. इव्हन आपल्याला सगळ्यांना माहिती की तो डास कसा दिसतो आणि तो ती फिमेल डास असतो, तो म्हणजे मादी डास असतो. ह्याच्यापासून आपल्याला मलेरिया होतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसंच एलिफंटायसिस हा आजार देखील, हा रोग देखील आपल्याला फिमेल मादीपासून होतो आणि त्याचं नाव आहे क्युलेक्स. इथे दिलं आहे बघा, क्युलेक्स हे नाव आहे. त्यानंतर ॲनाफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. आता ॲनाफिलिस हा आजार म्हणजे ह्या मादी डासापासून आपल्याला मलेरिया होतो आणि एडिसपासून डेंग्यू होतो. हे दोघं डास स्वच्छ पाण्यावर वाढत असतात आणि क्युलेक्स हा डर्टी पाण्यावर वाढत असतो. क्युलेक्स ह्या डासापासून आपल्याला हत्ती रोग होतो. इयत्ता 6वीला असताना तुम्ही हत्ती रोगाबद्दल माहिती पाहिलेलीच आहे. हत्ती रोगात आपला पाय हत्तीच्या पायासारखा होतो. तर एवढी माहिती तुम्हाला लक्षात आलीच असावी. ओके. आता पुढे बघूया आपण स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा 2008-9 साली हा आजार आला होता. ह्या आजारात देखील जसे आपण आता कोरोनाच्या बाबतीत सगळेजण घाबरलो, तसंच स्वाईन फ्लू जेव्हा आला होता त्या काळी देखील सगळ्या जगाला ह्या आजाराची भीती वाटायला लागली होती. आणि
सगळेजण अशीच प्रिकॉशन घेत होते जसं आता आपण कोरोनाच्या बाबतीत घेत आहोत. पण स्वाईन फ्लूवर आपल्याला तेव्हा लगेच उपचार मिळाले आणि त्यावर औषधी देखील निघाल्या, त्यामुळे तो पटकन आटोक्यात आला. ह्या आजारामध्ये किरकोळ सर्दी खोकला होतो. आपल्याला खूप प्रमाणात ताप येतो, कोरडा खोकला असतो, नाकातून पाणी वाहतं, शिंका येतात, घशामध्ये खवखव होतं आणि खूप थकवा देखील येतो आपल्याला ह्या आजारामध्ये. ह्या आजारात बहुसंख्य लोक हे 4 ते 5 दिवसामध्ये बरे होतात. जसं कोरोनाच्या बाबतीत देखील आहे ना, की कोरोना झालेला असतो पण बरेच पेशंट बरे झाले आहेत, म्हणजे चांगले झालेत त्या आजारातून. तसं ह्या स्वाईन फ्लूमधून देखील ते काही रुग्ण बरे होतात. का बरे होत असतील बरं? कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल म्हणून ते बरे होतात. पण काहींना मात्र हा आजार त्यांची पाठ सोडत नाही आणि उग्र रूप धारण करतो. जसं आपल्या कोरोनाच्या बाबतीत देखील आहे की काही रुग्ण त्याच्यामध्ये दगावून राहिलेले आहेत, डेड होत आहेत. आता आपण त्याबद्दल माहिती बघूया. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. आता हे स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन आपल्याला डुकरांपासून आणि मानवापासून होतं. आता तुम्ही म्हणणार की डुकर आणि मानव, तर बघा, डुकरापासून होत असेल मानवाला आणि मग मानवाचं 1% टू अनदर पर्सन होत असतं. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. तसंच हा आजार नाकातील पाणी किंवा घशापासून आणि लाळेपासून पसरत असतो. आता नाकातील पाणी म्हणजे काय? कोणाला सर्दी झाली असेल तर त्याने कुठे शिंकरलं असेल सार्वजनिक ठिकाणी हातरुमाल न वापरता, तर ते व्हायरस हवेद्वारे जाऊ शकतात, दुसऱ्याच्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात. थ्रोट म्हणजे त्या व्यक्तीला खोकला येत असेल, कफ आला असेल आणि तो बाहेर त्याने टाकला, तर त्याद्वारे सुद्धा चांगल्या हेल्दी पर्सनला तो आजार होऊ शकतो. किंवा सलायवा, आता ही लाळ, आता चांगल्या व्यक्तीची तर लाळ पडणं अशक्य आहे. मग आता इथे आपण ह्या डुकराचं कनेक्शन इथे सलायवाला लावू शकतो किंवा शिंकेचं, की डुकर जर शिंकलं तर त्या हवेमध्ये जर तिथे एखादा पर्सन आला तर त्याला त्या डुकरापासून हा स्वाईन फ्लू होऊ शकतो किंवा होतच असेल आणि म्हणूनच तो मानवांमध्ये पसरतो. ह्या आजाराचा करता धरता कोण आहे? तर H1N1 हा विषाणू आहे मित्रांनो, याचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचे. पुढे आपण बघूया सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू, म्हणजे ह्या स्वाईन फ्लूचे लक्षणं. डिफिकल्टी इन ब्रीदिंग, ह्याच्यात आपल्याला श्वास घ्यायला फार त्रास होत असतो. सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, म्हणजे आपल्या घशामध्ये फार खवखव होतं, मी आधी देखील तुम्हाला सांगितलं आहे. आणि बॉडी पेन्स होतात. बॉडी पेन्स इतके प्रमाणाच्या बाहेर असतात की आपले जॉईंट्स देखील खूप दुखतात आणि दीर्घ काळापर्यंत आपले बॉडी पेन्स होत असतात. आता हा जो स्वाईन फ्लू आहे याचं डायग्नोसिस कुठे केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. डायग्नोसिस म्हणजे काय? निदान. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. ह्या स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस करण्यासाठी त्या पेशंटच्या थ्रोटमधून लिक्विड घेतलं जातं, म्हणजे त्याचा कफ वगैरे असं घेतलं जात असेल आणि ते लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं. त्याच्यावरून निदान होतं की ह्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे की नाही. नंतर डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, NIV, याला हे पुण्याला आहे आणि यालाच मराठीत म्हणतात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. तसंच दिल्लीला देखील आहे याची संस्था, त्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD. ह्यालाच मराठीत म्हणतात राष्ट्रीय संचारी रोग संस्था आणि ही दिल्लीला आहे मित्रांनो. डू यू नो मध्ये बघा की फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. म्हणजे 2009ला मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा H1N1. हा इन्फ्लुएन्झा H1N1 ह्या विषाणूने ह्या व्हायरसने आजार होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
की डेंग्यू कोणत्या डासाने होतो, एडिस इजिप्ती. स्वाईन फ्लू कोणत्या व्हायरसने होतो, H1N1. Persons who come in contact with pigs can contract this disease. जे पर्सन, मी आता आधी पण तुम्हाला सांगितलं की जे पर्सन डुकरांच्या सान्निध्यात येतात त्यांना हा आजार पटकन होतो आणि त्यांच्यामार्फत इतर पर्सनला तो पसरत असतो. ओके, लक्षात आलं. आता पुढचा एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ह्या आजाराबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. मित्रांनो, हा आजार जेव्हा भारतामध्ये आला किंवा जगामध्ये आला तेव्हा जसे आपण कोरोनाला आता सध्या खूप घाबरत आहोत किंवा आपल्याला फार त्याच्यावर इलाज नाही अजून मिळालेला परफेक्ट असा, तसंच HIV ह्या आजारावर देखील आपल्याला इलाज मिळालेला नव्हता आणि पूर्ण जगामध्ये घाबरलेलं वातावरण झालेलं होतं. अजूनही त्याच्यावर असा नीटसा असा इलाज नाही आहे. ह्याच्यावर एकच इलाज आहे की त्याच्यापासून वाचणं फार महत्त्वाचं आहे आणि झालाच तर मग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी बघा, त्याच्या नावातच आहे HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इम्युनो म्हणजे काय, प्रतिकारक शक्ती, आणि डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. तर ह्युमनमध्ये इम्युनोडिफिशियन्सी कमी झाल्यानंतर हा आजार त्याला जाणवत असतो. इन धिस डिसीज व्हिक्टीम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकेनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. नॅचरल इम्युनिटी मीन्स नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती. ह्या आजार झाल्यानंतर जो व्हिक्टीम असतो म्हणजे काय, रुग्ण, ज्याला तो आजार झालेला आहे तो रुग्ण, त्याच्यामध्ये ही नॅचरल इम्युनिटी कमी होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की आपल्या बॉडीमध्ये इम्युनि सिस्टीम काम करत असते एखाद्या सैन्याप्रमाणे बॉडीचं संरक्षण करण्यासाठी, आणि ही इम्युनि सिस्टीम जर कमकुवत झाली तर एखादा आजार आपल्या बॉडीला होत असतो आणि तो पूर्णपणे पोखरून काढतो आतून आपल्या बॉडीला. अगदी मग ह्या एड्स ह्या आजारामध्ये माणसाची नॅचरल इम्युनिटी पूर्णपणे कमी होते, वीक होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आणि ह्या एड्स ह्या आजाराचं निदान हे लॅबोरेटरीमध्येच होतं. आपण असं म्हणू शकत नाही. आता डेंग्यूला स्पेशली सिम्पटम्स आहेत, ताप आला आपण म्हणू की याला मलेरिया असेल, टायफॉईड असेल, पण ह्या एड्स ह्या आजारामध्ये असं स्पेशल असं सिम्पटम्स नाही आहे. तर आपल्याला त्याची टेस्ट केल्यानंतरच लक्षात येतं की ह्या व्यक्तीला एड्स झाला आहे की नाही. एलिसा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. आता ह्या आजाराचं निदान करण्यासाठी, डायग्नोसिस करण्यासाठी, पक्के किंवा नेमके निदान करण्यासाठी इलिसा नावाची टेस्ट आहे. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आता ह्या एड्सचे सिम्पटम्स हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीचे निदान वेगवेगळे असू शकते. का असू शकते ह्याला एक कारण मी तुम्हाला सांगते की त्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते, त्याला विकनेस आलेला असतो आणि अशा विकनेस आलेल्या व्यक्तीला कोणताही आजार पटकन होतो. मग एखाद्या व्यक्तीला कायम तापच राहतो, सर्दीच राहते, नाहीतर मग खूप बारीक होतो त्या आजारामध्ये, असे वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. कारण काय, त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि मग म्हणून ह्या एड्स झालेल्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे निदान असतात. पुढचं बघूया आता. ऑलवेज रिमेंबरमध्ये एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. आता एड्स हा आजार जसा कोरोना हा एकमेकाच्या संसर्गात आल्यानंतर होत असतो तसा एड्स होत नाही. एड्स असलेल्या पेशंटच्या सान्निध्यात जर आपण राहिलो, त्याच्यासोबत खाल्लं, त्याच्यासोबत राहिलो, एकत्र जेवण केलं किंवा एकत्र वस्तू वापरल्या, कपडे वगैरे वस्तू ह्या सगळ्या एकत्र वापरल्या, शेअर केल्या, तर
आपल्याला एड्स होत नाही मित्रांनो. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि ह्या व्यक्तीशी आपलं वागणं अगदी नॉर्मल हवं आहे. असं नको की याला एड्स झाला आहे, आता मी याच्याजवळ जाणार नाही, मला होऊन जाईल, असं वागणं योग्य नाही. ह्यात मी तुम्हाला एक जास्तीची माहिती सांगते मित्रांनो, की हा एड्स कशामुळे होतो. तर हा एड्स 3 प्रकारे होतो. जेव्हा एखाद्या पेशंटला ब्लड दिलं जातं, ब्लड ट्रान्सफ्युजन होतं, तेव्हा त्या व्यक्तीला जर एड्स असलेल्या व्यक्तीचं ब्लड दिलं गेलं चुकून, तर चांगल्या हेल्दी पर्सनला हा एड्स आजार होऊ शकतो. दुसरं आहे नीडल्स. जर डॉक्टरांनी सिरिंज ही एड्स रुग्णाची चांगल्या हेल्दी पर्सनला वापरली तर त्या व्यक्तीला एड्स होऊ शकतो. आणि तिसरं आहे की अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्टमुळे सुद्धा हा एड्स होऊ शकतो. अशा प्रकारे एड्स होतो. त्यामुळे ह्या आजारामध्ये आजार होण्याच्या आधीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्याच्यापासून वाचणे हेच फार महत्त्वाचं आहे. ह्या आजाराबद्दल तुम्हाला मित्रांनो पुढे 9वी 10वीला डीपमध्ये माहिती असणारच आहे. डू यू नोमध्ये बघूया आपण. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. हा HIV आजार आफ्रिकन मंकीजमध्ये पहिल्यांदा आढळला होता. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS, 80 to 85% HIV infections in India occur through unsafe sexual contacts. आणि ह्या नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामच्या द्वारे असं निदान झालेलं होतं की 80 ते 85% HIV इन्फेक्शन हे अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्ट्समुळे झालेले होते. ही तुम्हाला प्राथमिक माहिती आहे मित्रांनो. पुढे तुम्ही जसे वरच्या वर्गात जाल तेव्हा तुम्हाला अजूनही ह्या आजारांबद्दल जास्तीची माहिती मिळू शकते. आता इथे चित्रामध्ये जे लाल फीतमध्ये चिन्ह दिसते मित्रांनो, हे एड्सबद्दल आहे. याला इंग्लिशमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह साईन म्हणतात एड्सबद्दल. एड्सचं ते रिप्रेझेंटेटिव्ह साईन आहे, प्रातिनिधिक चिन्ह. ही लाल रंगाची फीत म्हणजे काय, प्रातिनिधिक चिन्ह आहे ते एड्सबद्दल. आणि 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. आणि पूर्ण जगभरात 1 वर्षामध्ये 10 लाख लोकांचा मृत्यू देखील ह्या आजारामुळे होत असतो. म्हणजे एवढा डेंजर हा आजार आहे. मित्रांनो, आज आपण ह्या 3 आजारांची माहिती पाहिली. डेंग्यू, स्वाईन फ्लू अँड एड्स. ही जी माहिती तुम्हाला सांगितली मी, तुम्ही ऐकलं, ही माझ्यामध्ये तरी तुम्हाला भरपूर आहे आणि तुम्हाला ती समजलीच असावी अशी माझी खात्री आहे. आता ह्यावर तुम्ही मला प्रश्न देखील विचारू शकतात. मी जे तुम्हाला ग्रुपला क्वेश्चन पाठवेल त्याची तुम्ही आन्सर्स लिहायची आहे. ओके, देन स्टे होम, स्टे सेफ. बाय.